लिंगायत समाजाचे सर्वाधिक प्राबल्य असलेल्या बाळिवेस येथील सिद्धेश्वर तालमीत लोकसभेच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ गुरुवारी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत कॉर्नर बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी सिद्धेश्वर यात्रेचे मानकरी राजशेखर हिरेहब्बू, शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रकाश वाले, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, तम्मा मसरे, बाळासाहेब मुस्तारे आदींसह लिंगायत समाजाचे प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते। कॉर्नर बैठकीत प्रास्ताविक करताना बैठकीचे संयोजक प्रकाश वाले यांनी यंदाची लोकसभा वाचवण्यासाठी अत्यंत गरजेची असल्याचे सांगत वाले यांनी भाजपवर निशाणा साधला। सोलापूरची लेक, सोलापूर स्थायिक असलेली, सोलापूरसाठी झटणारी, ज्यांनी आपल्या सोलापूरच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये घोडाघोडात काम केलेले, काही काम असू दे, औषध उपचार असू दे, कोणाचा अडीअडचण असू दे, दवाखाना असू दे, किंवा काही अडचण असू दे, लग्न कार्य असू दे, मयत असू दे, सगळीकडे धावून जाणारी आपले सोलापूर जिल्हे प्रणितीताई सुशीलकुमार शिंदे हे आता लोकसभेच्या उमेदवार म्हणून, काँग्रेसचे उमेदवार म्हणून आपल्यासमोर उभे आहेत। आपण जे काही करणार आहेत लोकांमध्ये आपण तुलना करून हे गोष्ट करायची, उगा हे जातीवादी काय हे असं करता म्हणून आपण शिक्का मारायची नाहीये। आपल्याला एकच विनंती करतो, कारण हे निवडणूक जी आहे एकदम महत्वाची आहे। आपण आपल्या सोलापूरला निवडून देणार का बाहेरच्या माणसाला निवडून देणार? बाहेरच्या माणसाचा अनुभव माळशिरस तालुक्यामध्ये सगळ्याला आलेला आहे। माळशिरस तालुक्यामध्ये जे काही ज्येष्ठ लोक आज बाहेर पडले त्यांना कंटाळून बाहेर पडले। यावेळी बोलताना माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले, पण या तालमीमध्ये स्वातंत्र्य सेनानी मल्लप्पा शेट्टी व्यायाम करत होते। मला खूप आनंद आहे की ज्यांनी स्वातंत्र्याकरता आपला प्राण दिला या देशामध्ये ते मल्लप्पा शेट्टी व्यायाम करत होते। आता आपण हुकुमशाहीकडे घेऊन जाण्याचे कार्यक्रम चालू। मला वाटतं आमच्या लोकशाहीच्या दृष्टीने हे अतिशय धोकादायक घटना आहे की आज आपण तुम्ही बोलू शकतो, उद्या बोलू शकणार नाही। आज तुम्ही रशियाचं उदाहरण जर घेतलं तर तिथं जरा कोणी आवाज काढला तर त्याला गप्प बसवतात किंवा त्याचं खून तरी करतात, जेलमध्ये सुद्धा खून करतात। अशा परिस्थितीची हुकुमशाही असते, तर तशा प्रकारची हुकुमशाही या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न होतोय। मला वाटतं की या देशाला न झेपणारी गोष्ट आहे आणि म्हणून सर्वधर्म समभावाची भूमिका घेऊन आपण आपलं सोलापूर शहर हे सिद्धरामेश्वराच्या आशीर्वादाने खूप या ठिकाणी भरभराट